श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण किष्किंधाकांड सर्ग 6. श्री महादेव म्हणाले, श्रीराम वल्कल व अजिन परिधान करून गुहाद्वारी शिलातलावर बसला होता. त्याच्या श्याम शरीरावर जटामुकुटाने शोभा आली होती. त्याचे डोळे विशाल आणि चेहरा शांत होता. त्याच्या मुखकमलावर हास्य झळकत होते. सीता विरहाने संतप्त होऊन तो पशुपक्ष्यांकडे पाहत राहिला होता. अशा स्थितीत त्याला दुरून पाहून सुग्रीव आणि लक्ष्मण यांनी लागलीच रथातून उतरून भक्तिपूर्वक त्याच्या चरणांपुढे साष्टांग वंदन केले. धर्मज्ञ रामाने सुग्रीवाला आलिंगन दिले, कुशल विचारले आणि जवळ बसवून त्याचा यथायोग्य आदर सत्कार केला. रामविषयक भक्तीच्या योगाने हृदयात नम्रता उत्पन्न झाल्यामुळे तो सुग्रीव विनयपूर्वक रघुश्रेष्ठ रामाला म्हणाला, देवा, ही पहा, वानरांची केवढी मोठी सेना येत आहे. ह्यापैकी कोणी कुलाचल नामक पर्वतावर जन्मलेले असून देहाने मेरुमंदार पर्वतांसमान आहेत. दुसरे कित्येक अनेक बेटे, नद्या, पर्वत ह्यांवर राहणारे असून आकाराने पर्वतांसमान आहेत. इच्छेस येईल ते रूप धारण करणारे असे असंख्यात वानर येत आहेत. हे सर्व देवांचे अंशावतार असून युद्धविद्येत निष्णात आहेत. ह्यापैकी प्रभो कित्येक हत्ती एवढ्या बळाचे आहेत, कित्येक 10 हत्तींच्या बळांचे आहेत, कित्येक दशसहस्र हत्तींच्या बळाचे आहेत, तर कित्येकांच्या बळाला सीमाच नाही. कित्येकांची अंगकांती काजळाच्या शिखरासमान आहे, तर कित्येकांची सुवर्णासारखी आहे. कित्येकांची मुखे रक्तवर्ण आहेत, तर दुसऱ्या कित्येकांच्या शेपट्या लांब आहेत. कित्येक शुद्ध स्फटिक मण्यांप्रमाणे आहेत, कित्येक राक्षसांसमान आहेत. हे युद्धाची इच्छा धरून गर्जना करीत चोहोकडून येत आहेत. प्रभो, हे सर्व आपल्या आज्ञेप्रमाणे वागणारे आहेत. हे फळे आणि मुळे भक्षण करून राहणारे आहेत. ह्यांपैकी जांबवान नावाचा अस्वलांचा राजा मोठा बुद्धिमान असून माझ्या मंत्र्यांमध्ये श्रेष्ठ आहे. हा कोट्यवधी अस्वलांचा नायक आहे. हा हनुमान मोठा सत्वशील आणि पराक्रमी म्हणून सर्वत्र नावाजलेला आहे. हा वायुपुत्र अत्यंत तेजस्वी, मोठा मंत्री आणि बुद्धिमतांमध्ये श्रेष्ठ असा आहे. नल, नील, गवय, गवाक्ष, गंधमादन, शरभ, मैंदव, गज, पनस, वलिमुख, दधिमुख, सुषेण, तार, महागुणी व बलाढ्य हनुमंताचा पिता केसरी, हे सर्व माझ्या सेनेतील मुख्य वीर मी तुला सांगितले. हे सर्व मोठे धैर्यसंपन्न, महावीर्यशाली आणि इंद्रासमान पराक्रमी असून प्रत्येक कोटी कोटी वानरगणांचा नायक आहे. हे सर्व तुझी आज्ञा मानणारे असून सर्वही देवांचे अंशावतार आहेत. हा अंगद नावाचा वालीचा भाग्यशाली पुत्र पहा, ह्याची सर्वत्र प्रसिद्धी आहे. हा वीर शक्तीमध्ये वालीसारखाच असून राक्षस सैन्याचा नाश करणारा आहे. हे दुसरेही अनेक वानरवीर तुझ्याकरता जीव देण्यास तयार असे आहेत. पर्वत शिखरांनी हे युद्ध करणारे असून शत्रूचा घात करण्याच्या कामी निष्णात आहेत. रघुश्रेष्ठा, आज्ञा कर, हे सर्व तुझ्या स्वाधीन आहेत. रामाने सुग्रीवाला आलिंगन दिले. आनंदाश्रूंनी त्याचे डोळे भरून आले. तो सुग्रीवाला म्हणाला, माझ्या कार्याचे महत्त्व केवढे आहे हे सर्व तुला ठाऊक आहेच. जर तुला इष्ट असेल तर सीतेच्या शोधाच्या कामी ह्यांची योजना कर. रामाचे भाषण ऐकून सुग्रीवाच्या अंतःकरणाला संतोष वाटला. त्या वानरश्रेष्ठाने महाबलाढ्य असे वानर सर्वत्र पाठवले. सर्व दिशांना अनेक प्रकारचे वानर सत्वर पाठवल्यावर दक्षिणेकडे महाबलवान असे युवराज अंगद, जांबवान, महाबलिष्ठ हनुमान, नल, सुषेण, शरभ, मैंद आणि द्विविध ह्यांस पाठविले. आणि त्यांना तो सुग्रीव असे बोलला की तुम्ही प्रयत्नपूर्वक जानकी मातेचा शोध लावावा आणि माझी आज्ञा लक्षात ठेवून
1 महिन्याच्या आत सर्वांनी परत यावे. सीतामातेचा शोध न लावता महिन्यापलीकडे 1 दिवस जरी तुमचा जाईल तरी त्याबद्दल हे वानरांनो तुम्हाला मजपासून मरणाची शिक्षा मिळेल. ह्या प्रकारे महापराक्रमी वानरांना देशोदेशी पाठवून सुग्रीव रामाला वंदन करून त्याच्याजवळ बसला. मारुती जात आहे असे पाहून राम त्याला म्हणाला, माझ्या नावाची कोरलेली अक्षरे असलेली ही सुंदर अंगठी खुणेकरता म्हणून सीतेला एकांतात दे. हे कपिश्रेष्ठा, ह्या माझ्या कार्यात तूच प्रमाण सर्व करता आहेस. तुझे बल केवढे आहे हे मला ठाऊक आहे. तू जा, तुला मार्ग सुखकारक होवो. अशा प्रकारे कपिराजाने पाठवलेले अंगद वगैरे वानर सीतेच्या शोधाच्या कामी सर्वत्र भ्रमण करू लागले. फिरता फिरता विंध्यारण्यामध्ये पर्वतासारख्या भयंकर आकाराचा व मृग, हत्ती इत्यादी पशु भक्षण करणारा एक राक्षस त्यांच्या दृष्टीस पडला. हा रावण असावा असे कित्येक वानरवीरांस वाटून त्यांनी किलकिलाट करत मुष्टीप्रहारांनी त्याचा एका क्षणात वध केला. नंतर हा रावण नाही असे म्हणून ते दुसऱ्या एका मोठ्या वनात निघून गेले. त्या वानरश्रेष्ठांना अत्यंत तहान लागली होती. त्यांस तेथे पाणी कोठेही मिळाले नाही. त्या महारण्यात भ्रमण करीत असता त्यांचा कंठ, ओष्ठ आणि तालू ही शुष्क होऊन गेली. शेवटी गवत व झुडपे ह्यांनी आच्छादित अशी एक मोठी गुहा त्यांच्या नजरेस पडली. तिथून ज्यांचे पंख भिजलेले आहेत असे क्रौंच व हंसपक्षी बाहेर आलेले त्यांनी पाहिले. त्यावरून येथे पाणी असलेच पाहिजे, आपण ह्या महागुहेत शिरूया असे म्हणून हनुमान प्रथमतः आत शिरला. त्यामागून बाहूंनी परस्परांचे बाहू धरून सगळेजण उत्सुकतेने आत गेले. अंधारातून बरेच लांब गेल्यावर स्फटिकतुल्य उदकाने पूर्ण अशी सरोवरे त्या वानराधिपतींच्या दृष्टीला पडली. तसेच पक्व फलांच्या भाराने लवलेले, द्रोणमापाने मकरंद स्रवणारे कल्पवृक्षांसमान अनेक वृक्ष तेथे होते. त्याचप्रमाणे सकल साधनांनी युक्त, रत्न वस्त्रादिकांनी भरलेली, दिव्य भक्ष्य पदार्थांनी सिद्ध, परंतु मनुष्यरहित अशी घरेही त्या ठिकाणी त्यांच्या नजरेस आली. ते पाहून ते सर्व वानर आश्चर्यचकित झाले. तेथे एका मंदिरामध्ये दिव्य सुवर्णासनावर ध्यान करीत बसलेली एक योगिनी स्त्री त्यांनी पाहिली. तिची कांती उज्ज्वल होती. तिने वल्कल परिधान केले होते. ती अंतर्ध्यानी रंगून गेली होती. त्या महाभाग्यशाली स्त्रीला भीत भीत परंतु भक्तिपूर्वक त्या वानरांनी नमस्कार केला. त्या वानरांना पाहून ती देवी त्यांना म्हणाली, तुम्ही कशाकरिता आला आहात? तुम्ही कोठून आला आहात व तुम्ही कोणाचे दूत आहात? येथे येऊन ह्या माझ्या स्थानाला तुम्ही का त्रास देत आहात? ते ऐकून हनुमंत म्हणाला, देवी, मी सांगतो ते ऐक. दशरथ नावाचा ऐश्वर्यसंपन्न व अतिसमर्थ असा अयोध्येचा राजा होता. त्याचा भाग्यशाली ज्येष्ठ पुत्र राम नावाने प्रसिद्ध आहे. पित्याची आज्ञा मान्य करून पत्नी आणि कनिष्ठ बंधू यांसह तो वनात गेला असता दुष्ट रावणाने त्याच्या साध्वी स्त्रीचे हरण केले. नंतर राम कनिष्ठ बंधूसह वर्तमान सुग्रीवाकडे आला. सुग्रीवाने मित्रभावास्तव रामभार्येचा शोध लावा म्हणून सांगितले. त्यावरून आम्ही वनात जानकी मातेचा शोध करीत असता तहान लागून पाण्याची इच्छा केली. तो दैवयोगाने ह्या भयंकर गुहेत शिरलो. हे कल्याणिनी, तू कोण आणि येथे का राहत आहेस ते आम्हाला सांग. वानरांना तेथे पाहून त्या योगिनीला संतोष वाटला. ते भुकेलेले जाणून ती म्हणाली, फळे व मुळे यथेच्छ भक्षण करा व अमृतासारखे गोड पाणी प्या. नंतर इकडे या, मग मी माझा वृत्तांत मुळापासून तुम्हाला सांगेन. ठीक आहे असे म्हणून त्या सर्व वानरांनी फलभक्षण व उदकप्राशन केले. त्यांना आनंद वाटला.
नंतर देवीजवळ जाऊन ते हात जोडून उभे राहिले. तेव्हा ती दिव्य रूपधारिणी योगिनी हनुमंताला म्हणाली, पूर्वी विश्वकर्म्याची हेमा नावाची अत्यंत रूपवती अशी एक कन्या होती. त्या स्त्रीने आपल्या नृत्याने शंकरांना संतुष्ट केले. शंकरांनी प्रसन्न होऊन तिला हे मोठे दिव्य नगर अर्पण केले. ती सुंदरी हजारो वर्ष सहस्रकालपर्यंत येथे राहिली. मी तिची मैत्रीण म्हणून असे. मोक्षाची इच्छा धरून मी विष्णूच्या आराधनेत तत्पर असते. मी दिव्य नामक गंधर्वाची कन्या असून माझे नाव स्वयंप्रभा आहे. ब्रह्मलोकी जाताना हेमा मला म्हणाली, तू येथे राहून तप कर. येथे कोणतेही प्राणी राहत नाहीत. साक्षात निर्विकार नारायण विष्णू त्रेतायुगामध्ये दशरथ पुत्र राम होऊन पृथ्वीचा भार हरण करण्याकरता म्हणून अरण्यात भ्रमण करील. त्याच्या स्त्रीचा शोध करीत करीत वानर तुझ्या गुहेत येतील. त्यांचे प्रयत्नपूर्वक आदरातिथ्य कर आणि मग रामाकडे जाऊन त्याची स्तुती कर. असे केल्याने जेथे योगीजन जातात त्या सनातन विष्णुपदाला तू जाशील. आता मी रामदर्शन घेण्याकरता त्वरेने येथून जाण्याची इच्छा करीत आहे. तुम्ही डोळे मिटा म्हणजे गुहेच्या बाहेर जाल. वानरांनी तसे करताच ते तत्काळ पूर्वी ज्या वनात होते तेथे येऊन पोचले. ती योगिनी ही गुहा सोडून शीघ्र रामाजवळ आली. तेथे सुग्रीवासह राम व लक्ष्मण ह्यांचे तिला दर्शन झाले. त्या सुबुद्ध स्त्रीने रामाला प्रदक्षिणा घातली. तिने त्याला अनेकवार प्रणाम केले. तिच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. तिचा कंठ भरून येऊन ती रामाला म्हणाली, राजेंद्रा, मी तुझी दासी असून तुझ्या दर्शनाकरता येथे आले आहे. तुझे दर्शन व्हावे म्हणून कित्येक सहस्र वर्षेपर्यंत गुहेत राहून मी खडतर असे तप केले. ते माझे तप आज फळास आले आहे. मायेच्या पलीकडे असणारा, सर्व प्राण्यांच्या आत बाहेर राहूनही कोणाला न दिसून येणारा असा जो तू, त्या तुला मी नमस्कार करते. एखादे रूप धारण करणारा नट खऱ्या रूपाने जसा ओळखला जात नाही त्याप्रमाणे योगमायेच्या पडद्याने आच्छादित होऊन मनुष्य रूपाने तू वागत आहेस. त्यामुळे अज्ञानी लोकांना तू ओळखू येत नाहीस. महाभगवन भक्तांचा भक्तियोग सिद्ध करण्यासाठी तू अवतार घेतला आहेस. भगवन, मी तमोगुणी स्त्री तुझे यथार्थ स्वरूप कसे जाणणार? हे रघुत्तमा, लोकांमध्ये तुझे यथार्थ स्वरूप जाणणारे कोणी असल्यास असोत. माझ्या हृदयप्रदेशी हेच तुझे रूप सर्वदा प्रकाशो. रामा, तुझ्या चरणयुगलाचे आज मला दर्शन दिलेस. हे चरणयुगल पाहिल्याने मोक्ष मिळतो. संसार समुद्र दृष्टीपार होतात आणि सन्मार्ग दिसू लागतात. हे आदिदेवा, तू निर्धनांचे, सत्पुरुषांचे धन, आनंदाचा ठेवा आहेस. जे लोक धन, पुत्र, स्त्री इत्यादी ऐश्वर्याने गर्विष्ठ झालेले असतात ते तुझे स्तवन करण्यास योग्य नाहीत. प्रवृत्ती मार्गापासून, संसारापासून तू निवृत्ती आहेस. तू साधू पुरुषांचे धन आहेस. तू स्वस्वरूपाच्या ठिकाणी रममाण होणारा आहेस, गुणरहित आहेस. तरीही तू गुणात्मक आहेस. तू कालरूपी आहेस. तू सृष्टीचे पालन करणारा आहेस. तू आदि मध्यांतरहित आहेस. तू सर्वत्र समदृष्टीने वागणारा आहेस. तू परमपुरुष आहेस असे मी मानते. देवा, तू मनुष्यरूपाचे अनुकरण करीत आहेस. ही गोष्ट कोणालाही कळत नाही. तुला कोणी प्रिय नाही, शत्रू नाही किंवा ह्याहून वेगळा उदासीन असाही कोणी नाही. तरी तुझ्या मायेने ज्यांची ज्ञानशक्ती मोहित झाली आहे ते तशा प्रकारची तुझविषयी भावना करतात. तू जन्मरहित अकर्ता ईश्वर आहेस. तरीही देव, पशुपक्षी, मनुष्य इत्यादी योनीत जन्म घेऊन ती कर्मादिके आचरण करतोस. ते तुझे त्या त्या जातीचे यथार्थ अनुकरण होय. तू अक्षर असूनही जन्म घेतोस. ह्याचे कारण असे सांगतात की तुझ्या भक्तांना ईश्वर कथा श्रवणसिद्धी,
प्राप्त करून द्यावी असे तू इच्छितोस. कित्येक लोक कोसल राजाला दशरथाला त्याच्या तपाचे फल द्यावे म्हणून तू परमात्मा अवतरलास असे म्हणतात, तर दुसरे लोक कौसल्येच्या प्रार्थनेवरून तू जन्माला आलास असे सांगतात. कित्येक म्हणतात, दुष्ट राक्षसांपासून झालेला पृथ्वीचा भार हरण करण्याकरता ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावरून प्रभू विष्णू मनुष्य रूपाने जन्माला आला. हे रघुनंदना, तुझ्या कथा जे कोणी ऐकतात आणि गातात त्यांना तुझ्या चरणकमलाचे दर्शन होते, आणि हे तुझे चरणकमल म्हणजे संसारसागर तरून जाण्याची उत्तम नौकाच होय. हे देवा, तू गुणांचा आधार असूनही गुणरहित आहेस. अशा तुला मायागुणांनी बद्ध होतसाती मी कशी बरे जाणू शकणार? तसेच स्तुतीला अविषय अशा तुझ सर्वेश्वराची स्तुती तरी मी कशी करणार? म्हणून धनुष्यबाण हाती धरणाऱ्या बंधू लक्ष्मण आणि सुग्रीवादी वानरवीर ह्यांनी परिवेष्टित अशा तुला रघुश्रेष्ठाला मी नमस्कार करते. अशा प्रकारे त्या योगिनीने स्तुती केली असता शरणागतांची पापे हरण करणारा तो रघुश्रेष्ठ श्रीराम प्रसन्न झाला आणि त्या आपल्या भक्त अशा योगिनीला म्हणाला, तुझ्या मनात काय इच्छा आहे? त्यावर ती भक्तिपूर्वक रामाला म्हणाली, हे भक्तवत्सला, माझा जन्म कोणत्याही योनीत झाला तरी माझी भक्ती तुझ्या ठिकाणी अढळ असावी एवढे प्रभो मला दे. संसारी लोकांची संगत न घडता सर्वदा तुझ्या भक्तांचा सहवास मला घडावा. तसेच माझ्या जिव्हेकडून सर्वदा राम राम असा भक्तिपूर्वक जप होत असावा. सीता आणि लक्ष्मण जवळ आहेत, हातात धनुष्यबाण धरले आहेत, पितांबर परिधान केला आहे, मुकुटाने मस्तकाला शोभा आली आहे, बाहुभूषणे, नुपुरे, मोत्यांचे हार, कौस्तुभ आणि कुंडले ह्यांनी जे विराजमान झाले आहेत, अशा त्या तुझ्या सावळ्या रूपाचे चिंतन माझे अंतःकरण करीत राहो. प्रभो रामा, याहून दुसरा कोणताही वर मला नको. श्रीराम म्हणाला, महाभागे, तू म्हणतेस तसेच होईल. आता तू बद्रीवनाला जा, तेथे माझे चिंतन करीत राहा. म्हणजे ह्या पांचभौतिक शरीराचा त्याग करून लवकरच मला परमात्म्याला तू पावशील. रघुश्रेष्ठ श्रीरामाचे ते अमृततुल्य भाषण ऐकून ती स्वयंप्रभा लागलीच बद्रीवन नामक पुण्यस्थळी गेली. तेथे बोरीच्या झाडांच्या अनेक राई होत्या. तेथे अंतःकरणात रघुपतीचे स्मरण करीत ती राहिली आणि अंती शरीराचा त्याग करून परमपदाला पोचली. किष्किंधा कांडातील 6वा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.